श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावांमधील खंडकरी म्हणजेच अकाली पडीत शेतकऱ्यांचा 106 वर्षांपासून सुरू असलेला लढा आता निर्णायक वळणावर आला आहे। उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला असतानाही राज्य सरकारने 4000 एकर जमीन एका गुजरात स्थित कंपनीला देण्याचा घाट घातला आहे। सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी नेते ॲडव्होकेट अजित काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आता जेल भरो आणि कब्जा आंदोलनच होईल असा इशारा दिला आहे। हरेगाव मळ्यातील एकूण 6590 एकर जमिनीपैकी 1602 एकर जमीन आधीच टेंडरने दिली गेली आहे। उर्वरित जमिनीवर शेतकऱ्यांचा हक्क असताना त्यातील मोठी जागा कंपनीला देणे ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याचा आरोप ॲडव्होकेट काळे यांनी केला आहे। मंत्रिमंडळाची मान्यता आणि राज्यपालांकडे मसुदा प्रलंबित असतानाही शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला आहे। या अन्यायाविरोधात आत्मक्लेश, जेल भरो आणि अखेर कब्जा आंदोलन अशा टप्प्याटप्प्याने जनआंदोलन छेडण्यात येईल असे यावेळी जाहीर करण्यात आले। या संघर्षात होणाऱ्या परिणामांना शासनच जबाबदार असेल असेही ॲडव्होकेट काळे यांनी ठणकावून सांगितले। अकाली पडीत शेतकऱ्यांच्या श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावातील जमिनी याच्या संदर्भातला 106 वर्षापूर्वीचा लढा उच्च न्यायालयाच्या निर्णयाने 2024 मध्ये साधारण 14 ऑगस्ट 2024ला उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की शासनाने सदरच्या जमिनीच्या संदर्भातला कायद्यामध्ये दुरुस्ती करावी व शेतकऱ्यांना त्या जमिनी कशा मिळतील याची व्यवस्था करावी। त्या निर्णयाला जवळपास आज 1.5 वर्ष होत आले। त्याच्यानंतर हा विषय मंत्रिमंडळापुढे गेला, मंत्रिमंडळाने याला मान्यता दिली आणि त्याच्यानंतर कायदा प्रक्रियेसाठी राज्यपाल महोदयांकडे कायद्याचा मसुदा सही करण्यासाठी पाठवला। त्याच्यासाठी सुद्धा शेतकरी संघटना असतील, अकाली पडीत संघटना यांच्या माध्यमातून राज्यपाल महोदयांची भेट घेऊन त्यांना विनंती करण्यात आली की या जमिनीवर शेतकऱ्यांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत, अल्पभूधारक शेतकरी खूप आहेत आणि त्यांना या जमिनी मिळाल्या पाहिजेत, तर याच्यावर जर सही झाली तर या लोकांना या जमिनी मिळू शकतील। परंतु दुर्दैवाने तो विषय तिथं प्रलंबित राहिला आणि सातत्याने शेतकऱ्यांना आश्वासनं देण्यात आली शासनाच्या वतीने। कारण बराच वेळा आम्ही मुंबई, नागपूर जिथं जिथं शक्य होईल मंत्री महोदय जिथं भेटतील तिथं जाऊन आम्ही हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला। सातत्याने आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला या जमिनी दिल्याशिवाय काही इथून पुढच्या कार्यवाही होणार नाही। पण दुर्दैवाची गोष्ट आहे की महामंडळाच्या वतीने काही टेंडर्स काढली गेली, त्याला आम्ही विरोध केला। त्याच्यानंतर ती टेंडर थांबवण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी पण संघर्ष करावा लागला आणि आता तर इतका धक्कादायक निर्णय शासनाने परवा घेतला आहे की ज्याच्यामधनं 4000 एकर जमीन एका गुजरात बेस्ड कंपनीला देण्याचा शासनाने निर्णय घेतला। खरं वास्तविक ही घोर फसवणूक असल्याचं माझं आता मत झालंय। कारण की उच्च न्यायालयाचा निर्णय झालेला असताना या सगळ्या मळ्यामध्ये हरेगाव मळा म्हणून या जमिनीला संबोधलं जातं, इथं 6590 एकर जमीन या मळ्यामध्ये उपलब्ध आहे। त्याच्यापैकी 1602 एकर जमीन ही ऑलरेडी टेंडरने दिलेली आहे आणि आता राहते फक्त 4950 एकर जमीन। या 4950 एकर जमिनीपैकी जर समजा इथंच 4000 एकर जमीन दिली गेली तर ही अकाली पडीत जी मंडळी आहे यांचं टोटल जमीन ही 7500 एकर जमीन आहे। ही 7500 एकर जमीन हरेगाव मळा आणि शेजारच्या मळ्या मिळून आहे, परंतु हरेगाव मळ्यामध्ये सगळ्यात जास्त जमीन ही अकाली पडीत लोकांची आणि त्याच्यामुळं ही जी फसवणूक आज शेतकऱ्यांची झालेली आहे या माध्यमातून याचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो। आज आम्ही तशी निषेध सभा पण घेतलेली आहे आणि याच्यानंतरच्या काळामध्ये शासनाने जर हा निर्णय मागे घेतला नाही तात्काळ तर याच्यानंतरचं जनआंदोलन या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा आत्मक्लेश, नंतर जेल भरो आणि त्याच्यानंतर कब्जा आंदोलन शेवटच्या पायरीतला आम्ही करणार आहोत। याच्या सर्व जबाबदारी ही शासनाची असणार आहे। कोर्टाचे निर्णय होऊन जर समजा न्याय मिळत नसेल तर मला असं वाटतं की जनआंदोलनाशिवाय दुसरा आता पर्याय राहिला नाही। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।